सीताफळाच्या झाडापासून तुम्हाला भरपूर फुलधारणा हवी असेल आणि सीताफळाच्या फळाची क्वालिटी चांगल्या पद्धतीने हवी असेल, तर शेतकरी बंधूंनो, छाटणी करताना या चुका तुम्ही करू नका. नाहीतर या चुका केल्या तर तुम्हाला फुलधारणावर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या उत्पन्नामध्ये घटही येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आपण या शेतीविषयक चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे फळझाडं असेल, जसे सीताफळ, डाळिंब, मोसंबी, संत्रा या पिकाबद्दल नवनवीन तंत्रज्ञान जे असेल आपलं उत्पादन वाढवण्यासाठी, ते आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. शेतकरी बंधूंनो, नाद सीताफळ शेतीचा या आपल्या चर्चा सत्रामध्ये आज भाग 1 मध्ये आपण चर्चा करणार आहोत. सीताफळ छाटणी का करावी? सीताफळ छाटणी केव्हा करावी? सीताफळ छाटणीचे फायदे काय? आणि सीताफळ छाटणीमध्ये कोणत्या चुका आपण करू नये, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट ही आपल्याला दिसून येईल आणि आपलं शेती ही तोट्यात जाईल. तर शेतकरी बंधूंनो, सीताफळ शेती फायद्याची करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण सीताफळाला दिवसेंदिवस जे भाव मार्केटमध्ये भाव कमी भेटत आहेत आणि ही सीताफळं हे परवडत नाही आहे. बरेच शेतकरी बंधू हे काढून टाकत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, सीताफळापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, खर्च कमी करायचा असेल, तर आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, सीताफळाच्या उत्पन्नामध्ये पहिली स्टेप जी असेल तर ती बहार छाटणी. तर शेतकरी बंधूंनो, बहार छाटणी का करायची आहे? जेणेकरून बहार छाटणीचं महत्त्व काय आहे? तर शेतकरी बंधूंनो, झाड हे अस्ताव्यस्त वाढलेलं असतंय आणि जर आपण छाटणी नाही केली तर झाडाला हे शेंड्याकडे फळं लागतात आणि आपल्या उत्पन्नाची क्वालिटी डाऊन होत असते. तर शेतकरी बंधूंनो, त्यामुळे छाटणी करणं गरजेचं आहे. अनावश्यक फांद्या काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव होणार नाही, तसेच आपल्या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. झाड मोकळं राहील आणि योग्य फांद्या राहिल्यानंतर आपल्याला फळं जास्त प्रमाणात लागतील आणि चांगल्या क्वालिटीची फळं मिळवण्यासाठी आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणसाल ही छाटणी बहार छाटणी कोणत्या महिन्यात घ्यावी, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल? शेतकरी बंधूंनो, बहार छाटणी योग्य वेळ जर आपण म्हटलं, पावसाच्या अगोदर आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे. आपण 15 मे पासून 30 जूनपर्यंत जर छाटणी केली तर आपल्याला पावसाच्या पिरियडपर्यंत आपली छाटणी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्या सीताफळाची आता छाटणी झाली नसेल तर तुम्हाला वाटत असेल की छाटणी कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या आज छाटणी झालेल्या बागेमध्ये आज आपण आलेलो आहे. तर तुम्हाला जर बघायचं झालं तर तुम्हाला हे जे दिसत असेल, गेल्या वर्षी हे इथं कट झालेलं होतं. इथं फांदी कट केली होती. तर आपण बघू शकतात. आता जर यावर्षी आपल्याला फांदी कट करायची म्हटलं तर आता ह्या कटच्या पुढं आपल्याला 4 ते 5 डोळे ठेवून या फांद्या कट करायच्या आपण बघू शकतो. आता ही ईदभर फांदी इथं ठेवलेली आहे. तशी ईदभर इथं फांदी ठेवलेली आहे. अशी ईदभर हे 3-4 डोळे ठेवून या फांद्याच्या कट आपण हे इथं घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं 4 ते 5 डोळे ठेवायचे, जेणेकरून आपल्याला हे 4 ते 5 डोळ्यातून फुलधारणा होईल आणि आपलं उत्पादन चांगलं वाढेल. शेतकरी बंधूंनो, जास्त कवळ्या फांद्या ठेवायच्या नाहीये. या पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या ज्या आहेत, याच आपल्याला ठेवायच्या आहे. कवळ्या फांद्या ठेवल्या तर आपल्याला फळं हे कमजोर भेटतात आणि त्या फळाची साईज बनत नाही. आणि शेतकरी बंधूंनो, मार्केटमध्ये सीताफळाच्या फळाला तुमच्याकडे साईज असेल तर तुम्हाला फळाला मागणी आहे. साईज असेल, वजन असेल तर ते फळ मार्केटमध्ये चांगल्या भावाने विकले जातात. आज जर आपण बघितलं तर सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मार्केटला ज्याच्या माल साईज चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल, अशाच मालाला बाजारभाव हे चांगले भेटतात आणि त्याला त्या सीताफळाच्या बागेतून पैसे चांगले होत असतात. तर या अनुषंगाने आपण या पद्धतीने छाटणी करायची आहे. आपण 3 ते 4 डोळे आपण ठेवायचे, जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला या सीताफळाच्या बागेपासून भेटणार आहेत. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने छाटणी करा. छाटणीचं नियोजन करा. 4-5 डोळे ठेवा. अनावश्यक फांद्या काढून घ्या. जास्त जास्त फांद्या ठेवू नका, जेणेकरून आपला ही जी गोल्डन जात असते हिची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असते. वाढ जास्त झाल्यामुळं झाड हे गचपा होतंय आणि नंतर मिलीबग ह्या मोठ्या प्रमाणात मिलीबगचा अटॅक येत असतो आणि मिलीबगचा अटॅक आल्यानंतर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान हे मिलीबगच्या प्रादुर्भावामुळे होत असतंय. तसेच शेतकरी बंधूंनो, झाड जर जास्त दाट असेल तर आपल्या झाडामध्ये औषधही जात नाही आणि फळावर काळे ठिपके, फळं काळे पडणं या समस्या आपल्याला पुढे जाणवू शकतात. त्या अनुषंगाने आपण छाटणी करत असताना झाड हे मोकळं ठेवायचं आहे, मोजक्या फांद्या ठेवायच्या आहे,
जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही, मिलीबगचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीची कमी फळं पण चांगल्या क्वालिटीची चांगल्या वजनाची फळं भेटतील आणि त्या माध्यमातून आपल्याला उत्पादन हे चांगलं येणार आहेत. शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने आपण छाटणीचं नियोजन बघितलं. आता छाटणीनंतर पुढे काय, तर छाटणी झाल्यानंतर आपल्याला याला एक महत्त्वाची फवारणी करायची आहे, ज्यामध्ये आपण या ओल्या फांद्या काढत असतो तर याला जखमा होत असतात. आपण याला ब्ल्यू कॉपर घ्यायचं 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम. तसेच मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण क्लोरोप्लस सायपरमेथ्रिन हे कीटकनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून मिलीबगचे काही किडा असेल, आळीचा प्रादुर्भाव झाडावर असेल तर तो प्रादुर्भाव दूर होईल. आणि या दोघा औषधाची फवारणी आपल्याला खोड आणि फांद्या वगैरे करून घ्यायची आहे. जमिनीवर बेडवर पण आपण या औषधाची फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मिलीबगचे प्रादुर्भाव होणार नाही, आळीचा प्रादुर्भाव वगैरे होणार नाही आणि आपल्याला अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने फवारणी घेतल्यानंतर मिलीबग हा कंट्रोलमध्ये राहणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्याला या छाटणी झाल्यानंतर गाडी कचरा वेचून हा शेताच्या बाहेर फेकायचा आहे, जेणेकरून आपल्याला किडीचा प्रादुर्भाव हा पुढे होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण शेतकरी बंधूंनो छाटणी करून घ्यायची आहे. या फवारणीचं नियोजन करायचं आहे. फवारणी झाल्याच्या बाद आपल्याला आपण हे बेड व्यवस्थित बेड मारून घ्यायचे. मशागत वगैरे करायची असेल तुम्ही सध्या मशागत वगैरे करून घेऊ शकतात आणि हे बेड हे चांगल्या पद्धतीनं बेड हे मारून घेऊ शकतात, जेणेकरून बेडची हाईट ही शेतकरी बंधूंनो थोडी जास्त ठेवा. जर तुमच्या शेतामध्ये पाणी साचत असेल तर बेडची हाईट जास्त ठेवल्यामुळं काय होईल, पाणी हे तुमच्या मधल्या भागामध्ये राहील आणि तुमच्या झाडाला बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झाडं हे मरणार नाही. बुरशीचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे हे झाडं चांगल्या पद्धतीने राहतील. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने हे तुम्ही छाटणी नियोजन करा. आता आपण बघू शकतो या शेतामध्ये आपण या आलेलो आहेत, तर अशा पद्धतीने ही छाटणी झालेली आहे. एकदम मोकळं झाड आहे, तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित फांद्या आहे आणि या पद्धतीने ही छाटणी आपण ही केलेली आहे. आणि सीताफळाचा गोल्डन या जातीचं हे व्हरायटी आहे, गोल्डन जातीची व्हरायटी आहे. हिला जवळपास छाटणी करून शेतकरी बंधूंनो 5 मेला छाटणी केलेली आहे आणि 10 मेला पाणी दिलेलं आहे. आज दिनांक आहे 27. तर अशा पद्धतीने ही पालवी तुम्हाला फुटलेली दिसत असेल, ही पालवी तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहेत. आपण बघू शकता त्याला फ्लावरिंग वगैरे चांगल्या पद्धतीने आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, सीताफळामध्ये सगळ्यात मोठी समस्या फुलधारणा तर होते, पण त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही आणि फळामध्ये रूपांतर नाही झालं तर आपल्या झाडाला कमी फळं लागतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये तोटा होत असतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, छाटणी संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सीताफळाचं खत नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन सीताफळापासून भेटेल आणि आपली सीताफळाची शेती फायद्याची होईल. कारण शेतकरी बंधूंनो, सीताफळ हे मार्केटमध्ये भेटत असलेले कमी रेट, त्यामुळं तोट्याकडे चाललेलं आहे आणि होत असलेला जास्त खर्च, यामुळे सीताफळ शेती धोक्यात आलेली आहे. तर आपल्याला ही सीताफळ शेती कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढून फायद्यात कशी आणता येईल, या अनुषंगाने आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नवीन नवीन माहिती सीताफळाची देणार आहेत आणि तुम्हाला त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9404 19 38 34. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. काही अडचण असल्यास तुम्ही या पद्धतीनं विचारू शकतात. धन्यवाद.